नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल सोऱ्यामध्ये मका घालून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी अतिशय पौष्टिक असणार आहे बरे का, आणि अगदी मुलांच्या आवडीची. चला मग ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला इथं घेतलेले आहे मका. तर एक मक्याचं इतकं कणीस घेतलेलं आहे बघा. मक्याच्या कणिसाचं वरचं जे असतं का नाही ते आपण काढून घेणार आहोत. मका बघा बाजारामध्ये तुम्हाला ना सहजपणे मिळून जाईल. मका नाही ही अशी कोवळी घ्यायची बघा, जास्त जो निबार बी असलेली घ्यायची नाही. कोवळी जर मका असेल ना तर गोडीलासुद्धा असते बरे का. आता मक्याचे तुम्ही असे दाणे काढून घेऊ शकता, किंवा आता तुम्हाला आणखीन एक दुसरी पद्धत सांगणार आहे, म्हणजे दाणे वगैरे काढायचं झंझट नाही. ते म्हणजे काय, तर एका मक्याचे चांगले 3 ते 4 इतके भाग करून घ्यायचे. नंतर सुरीने इथं चिरून घ्यायचं आहे. शिवाय बघा, जर तुम्ही असे मका चिरून नंतर ह्याचे दाणे काढलात तरीसुद्धा चालेल बरं का, पण दाणे काढायला जरा जास्तीचा वेळ लागतो. पण आता तुम्हाला इथं आणखीन एक सोपी पद्धत दाखवणार आहे, ते म्हणजे बघा, सुरीने ना सहजपणे हे दाणे काढायला येतात बरं का. आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. जर वेळ असेल मग सोलून तुम्ही दाणे काढा, किंवा मग सुरीने डायरेक्ट असे चिरून घेतलात तरीसुद्धा चालेल बरं का. आता एकूण किती घ्यायचं तुम्हाला सांगतेच पुढे. ते म्हणजे बघा, आता इथे मी मेजर कप म्हणला ना, कप घेतला. त्यांनी 1 कप भरून इतके मक्याचे हे दाणे घेणार आहे बघा. 1 कपभर इतके घेतलेत. अगदी तुम्ही वाटीने वगैरे असे मोजून घेऊ शकता. आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत, ह्याचीच पेस्ट करून घ्यायची आहे. पाणी वगैरे बिलकुलसुद्धा घालायचं नाही. 1 कप घेतलेले मका ना मिक्सर जारमध्ये घालून वाटून घेतले बघा. एकदम मस्त बारीक पेस्ट केले, जमेल तितकी. एक भांडं घेतलं आहे, तयार केलेली मक्याची पेस्ट काढून घेऊयात. पाणी बिलकुलसुद्धा वापरायचं नाही बरं का. मका कोवळा असल्यामुळे लगेच ह्याची छान बारीक पेस्ट होते बघा. आता ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घातलं आहे, छोटा चमचा आहे तर अर्धा चमच इतकं मीठ घातलं आहे, आणि थोडंसं चिली फ्लेक्स घातलं आहे चव छान यावी म्हणून. अगदी नाही घातलात तरी चालेल, किंवा अगदी थोडंसं मिरपूड घातलात तरी चालेल. मिसळून घेतलं ह्या मक्याच्या पेस्टमध्ये, आणि इथं घेतलेलं आहे ते म्हणजे 1 कप इतकं गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी काय वापरायचं तुम्हाला मी पुढे सांगते. आता इथं ना जरासुद्धा पाणी वापरायचं नाही. मक्याची आपण जे दाण्याची पेस्ट केली ना त्याचं ओलसरपण आहे, त्याच्यातच गव्हाचं पीठ घालून मळून घ्यायचं आहे. जितकं बसेल तितकं घालायचं बघा. सुरुवातीला 1 कप इतकंच घेतलं होतं मी गव्हाचं पीठ. अगदी प्रमाण बरोबर आहे. अगदी छान गोळा घट्टसर झाला. जर तुमचा गोळा पातळ झाला तर थोडंसं गव्हाचं पीठ वाढवू शकता. थोडंसं तेल घातलं बघा, आणि चांगलं मर्दून ना हे पीठ घेतलं बघा. आता छान ह्याचा एक चिकना असा गोळा झाला. आता ह्याला झाकून ठेवून ना साधारण ना एक 10 मिनटं तर पीठ भिजत ठेवायचे बरं का, ही कणिक मळलेली. तर ही कणिक मळलेली बाजूला ठेवी. आता ही कणिक भिजूसपर्यंत ना आपण बाकीची दुसरी तयारी करूया, ते म्हणजे आपण भाज्या चिरून घेणार आहोत. तर इथं सुरुवातीला कोबी घेतला. कोबीतला पावभाग इतकाच घेतला, आणि कोबी ना आपण ज्यांनी बटाट्याचे स्लाईस करतो का नाही त्या स्लायसरनी खिसून घेतला, म्हणजे असा पातळ पातळ कोबी हा चिरला जातो. नंतर इथं 2 सिमला मिरची घेतल्यात. पाठीमागचा देठाचा भाग काढून घेतला. नंतर आतमधला बीचा भाग असतो ना तो सुद्धा काढून घेतला आहे बघा. आणि नंतर सिमला मिरचीसुद्धा आपल्याला अशी खिसून घ्यायची आहे बघा. म्हणजे ना एकदम छान बारीक बारीक अशी खिसली जाते. अगदी तुम्ही बारीक बारीक चिरून घेऊ शकता बरे का. पण अशी खिसून घेतल्यामुळे ना एकदम छान एकसारखे पातळ स्लाईसमध्ये चिरली जाते सिमला मिरची. बघू शकता इथे. मग अशी बारीक सिमला मिरची चिरल्यामुळे ना ती लगेच नरम होते, शिजायलासुद्धा जास्तीचा वेळ लागत नाही. त्याचबरोबर आता इथे एक कांदा घेतला आहे. कांद्याचं सुद्धा टरफले जे असतं वरचं ते काढून घेतलं आहे. देठाचा भाग असतो तो काढायचा, आणि कांदासुद्धा असा खिसून घ्यायचा. बघा किती छान अगदी पातळ खिसला जातो. शिवाय ना लगेच ह्याचे स्लाईस होतात पातळमध्ये असे बघा. वेळ लागत नाही. चिरायला म्हटलं तर बराच जरा जास्तीचा वेळ लागतो बघा. त्याचबरोबर इथं गाजर घेतलं आहे. गाजरसुद्धा पातळ पातळ असं चकत्या करून घेतल्यात पहिल्यांदा सुरीने, आणि नंतर खिसणीने असं खिसून घेतलं आहे बघा. पातळ खिसल्यामुळे ना ह्याच्या अशा चकत्या झाल्यात. मग हे चकत्या जरा जाड वाटतात बघा, म्हणून ना सुरीने असे उभे पातळ पातळ चिरून घेणार आहे बघा, म्हणजे छान पातळ होईल. अशा पातळ सर्व भाज्या चिरल्यामुळे का नाही त्या लवकर शिजल्या जातात. शिवाय मुलांनासुद्धा बघा भाज्या फारशा आवडत नाही. मग अशा पातळ चिरल्यामुळे ना त्या लवकर नरम होतात, मुलं आवडीने खातात बघा अशा पातळ पातळ भाज्या असल्या तर. आता मस्त सर्व भाज्या इथं आपल्या चिरून झाल्यात बघा. अगदी तुम्हाला सोपी पद्धत सांगितली भाज्या अशा चिरण्यासाठी, आणि दिसायला देखील किती सुंदर दिसतात बघा, एकसारख्या पातळ चिरल्यात. आता ह्या बाजूला ठेवूयात, पुढे कुठे वापरायच्या सांगतेच. आता इथं घेतलेला आहे सोऱ्या. आपण नेहमी बघा शेव वगैरे करण्यासाठी घेतो का नाही तो मध्यम आकाराच्या ह्याच्यामध्ये शेवची चकती घातली. आतल्या बाजूने आपण ना तेल लावून घेणार आहोत. आणि बघा आपण सर्व भाज्या चिरूसपर्यंत का नाही कणिकसुद्धा चांगल्या प्रकारे भिजले. कणकेचा मस्त असा सिलेंडरसारखा उभा गोळा करायचा, आणि ह्या सोऱ्यामध्ये घालून घ्यायचा. सोऱ्याचं झाकण इथं लावून घेतलेलं आहे, आणि बघा शेव जशी पडते ना तशी पाडायची आता आपल्याला. तर इथं तुम्हाला चकत्या दाखवते. तर इथं 3 आहेत बघा चकत्या. तुम्हाला ह्याच्यापेक्षा बारीक हवी असेल, मीडियम किंवा मोठी हवी असेल तशी आवडीनुसार चकती घालू शकता.
गॅसवरती बघा साधारण 2 ग्लास इतकं पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये ना अर्धी पळी इतकं तेल घातलं आहे आणि आपण तेलामध्ये कशी शेव सोडतो बघा, सेम तसंच का नाही आपल्याला ह्या पाण्यामध्ये अशी सोडून घ्यायची आहे. इथं आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल सेम पद्धतीने. त्या पाण्यामध्ये सोडत असताना सुरुवातीला गॅस हा मध्यम टू कमी ठेवायचा. फास्ट गॅस ठेवला तर पाण्याला लवकर उकळी येते आणि वाफ आपल्या हाताला चटके बसतात म्हणून. आता गॅस वाढवायचा बरं का, फास्ट ठेवायचा. एक साधारण ना 4 ते 5 मिनिटं आपण शिजवून घेऊयात बरं का. तुम्हाला बघा आपण नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण थोडक्यात अंदाज आलाच असेल. तर आज आपण मुलापासून हे करत आहोत नूडल्स, मक्याचे तेही बरं का. अगदी तुम्ही ह्याला चाऊमिन म्हणू शकता, नूडल्स म्हणू शकता किंवा मॅगी म्हणू शकता. काय म्हणाल नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. एक 3-4 मिनटं शिजून झालं की पाण्यातनं काढून आपल्या चाळणीवरती असं काढायचं, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जातं. आणि बाकीचे पुन्हा ना सेम नूडल्स असेच सोडून दिलेत बघा पाण्यामध्ये. आणि अगदी छान खळखळ मस्त ते शिजले जातात. अति जास्तसुद्धा शिजवायचे नाहीत बरं का, नाही तर खूप नरम होतात म्हणून. बघा इथं सगळे नूडल्स हे करून घेतलेत. आणि हे पाणी आहे ना ते खूप पौष्टिक आहे, टाकून द्यायचं नाही. ह्याचं सूप वगैरे करण्यासाठी तुम्ही वापरू शकता बरं का, व्हेज सूप वगैरे. खूप छान प्रकारे ना सूप होतं ह्याचं. आता सर्व जे नूडल्स होते ना त्याच्यावरची थोडासा पाण्याचा हबका मारत आहे बघा, जेणेकरून ना हे चिवट अति जास्त होणार नाहीत म्हणून हलकं थोडंसं मी पाणी शिंतोडून घेतलं. अगदी तुम्ही तेल शिंतोडून घेतला तरीसुद्धा चालेल. मुलांना बघा बाहेरची मैद्याची मॅगी करून देण्याच्या ऐवजी ना तुम्ही अशी मॅगी ना घरच्या घरी मुलांना करून देऊ शकता, फक्त मॅगीचा मसाला वापरून बरं का. आता चला आपण ह्याला तडका देऊयात. त्याच्यासाठी इथं लोखंडी कढई ठेवले, 1 पळी इतकं तेल घातलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना अद्रक लसूण खिसून घातले भरपूर असं बरं का. बारीक चिरलेली 1 हिरवी मिरची घातली, कारण मुलं खातात ना म्हणून तिखटाचं प्रमाण मी कमी ठेवलं आहे. नंतर उभा पातळ चिरला कांदा घालून घेतला आहे, चांगला परतून घेऊ. अगदी तुम्हाला कांदा हा क्रंची हवा असेल तर अगदी नाही भाजलात जास्तीचा तरीसुद्धा चालेल. आता कांदा जरा भाजला की सर्व भाज्या घालूयात आपण, ते म्हणजे शिमला मिरची, गाजर आणि कोबी, आणि चांगलं परतून घेऊयात. हलक्या भाज्या नरम व्हाव्या ह्याच्यासाठी थोडंसं चवीसाठी मीठ घालते. तसं तर आपण नूडल्समध्ये सुद्धा मीठ घातलं, त्याच्यामुळे अति जास्त मीठ घालायचं नाही. गॅस बारीक ठेवायचं नाही, तर मीठ घातल्यामुळे भाज्याला पाणी सुटेल का नाही म्हणून. ह्या भाज्या तुम्हाला जर क्रंची आवडत असेल तर ठेवू शकता बरं का, पण मुलांना हलक्या भाज्या ना आमच्या शिजलेल्या आवडतात बरं का. जर त्या कच्च्या राहिल्या तर त्या आवडत नाहीत. पण नूडल्समध्ये हलक्या भाज्या क्रंची असल्या की खायला छान लागतात. बाकी तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. हलक्या भाज्या भाजल्या की ह्याच्यामध्ये काही सॉसेस घातलेत, ते म्हणजे अर्धा चम्मच इतकं टॅमॅटो केचप, 2 चम्मच इतकं डार्क सोया सॉस आणि 1 चम्मच इतकं रेड चिली सॉस घातलं. चांगल्या प्रकारे हे मिसळून घेतलं. अगदी मस्त बघा. थोडीशी चव छान यावी ह्याच्यासाठी मिरपूड घातलेलं बघा, चिमूटभर इतकं. अति जास्त घालायचं नाही, नाही तर तिखटपणा येतो, मुलं खाणार नाहीत म्हणून. आता काय करायचं आहे, आपण जे नूडल्स केले ना घरगुती ते घालून घेणार आहोत ह्याच्यामध्ये बरं का. आपण हे मक्याचे आणि गव्हाच्या पिठाचे अतिशय पौष्टिक असे हे नूडल्स केलेत बरं का. आणि घालून चांगलं असं परतून घेऊयात आपण. अगदी मस्त तुम्ही ह्याला मॅगी म्हणू शकता, नूडल्स म्हणू शकता किंवा चाऊमिन म्हणू शकता बरं का. हलक्या हातानेच मिसळून झालं की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर अतिउत्तमच. तुम्हाला म्हटलं बघा, गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही दुसरं पीठ वापरू शकता, ते म्हणजे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता, तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा मैदासुद्धा वापरू शकता. पण मैदा तितका खाणं मुलांसाठी योग्य नाही, त्याच्यामुळे इथं मी गव्हाच्या पिठाचा वापर केला. बाकी तुमची आवड. आणि मस्त इथं आपले हे नूडल्स तयार झाले. सध्या तर मुलांच्या शाळेला सुट्ट्याच आहेत आणि संध्याकाळची भूक म्हणजे चटपटीत भूक, काय ना काय खायला हवंच असतं. मग बाहेरचं देण्याच्या ऐवजी तुम्ही घरच्या घरी मस्त चटपटीत असे हे नूडल्स बनवून देऊ शकता. आपण ह्याच्यामध्ये मका वापरल्यामुळे, मकाचा गोडसरपणा असल्यामुळे खायला हे नूडल्स ना चविष्ट मस्त लागतात. नक्की करून बघा. त्या अगोदर तुम्हाला ज्वारीचे नूडल्स, गव्हाचे नूडल्स ह्यांचे व्हिडिओ शेअर केलेलेच आहेत, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, नक्की बघा. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय.